आदिला नदी अथवा नाला या वादात महापालिकेचा कोणताही स्वतंत्र स्टँड नसून पाटबंधारे विभागाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन रेखांकानुसार पुढील कारवाई नियमानुसारच करण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं। सोलापूर शहरात सध्या आदिला नदीचा विषय चांगलाच चर्चेचा आणि वादाचा ठरलाय। आदिला हा नदीचा प्रवाह आहे की नाला यावर विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट केली आहे। आदिला नदी अथवा नाला या वादात महापालिकेचा कोणताही स्वतंत्र स्टँड नसून पाटबंधारे विभागाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन रेखांकनानुसारच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिला परिसरातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं। अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेनं पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करून आदिला प्रवाहाचं ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन रेखांकन तातडीनं निश्चित करण्याची विनंती केली। दरम्यान शहराच्या विस्तारादरम्यान नदी पात्र आणि नैसर्गिक प्रवाह क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लेआउट मंजूर झाले, बांधकामं झाली, तसंच निवासी वसाहती उभ्या राहिल्या। परिणामी नदीचं मूळ पात्र अरुंद झालं असून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाला आहे। त्यामुळं जोरदार पाऊस पडला की पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो। याच पार्श्वभूमीवर आगामी पावसाळ्यात मागील वर्षीची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी महापालिकेकडून नदी नाल्यांच्या पात्रांची साफसफाई आणि खोलीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे। अनेक ठिकाणी पात्र उथळ झाल्यानं पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही। त्यामुळं खोलीकरणासह अडथळे दूर करण्याची मोहीम राबवण्यात येत असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं। दरम्यान सध्या संबंधित परिसरातील काही बांधकाम परवाने स्थगित ठेवण्यात आले आहेत। पाटबंधारे विभागाकडून ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचं अंतिम रेखांकन प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील नियोजन केलं जाईल। ज्या क्षेत्रांचा समावेश नदीपात्र किंवा पूररेषेत होईल त्या ठिकाणी कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल। आदिला नदी आहे की नाला यावर निर्णय देणं हे महापालिकेचं काम नाही। पाटबंधारे विभागाकडून जे अधिकृत रेखांकन आणि मार्किंग दिलं जाईल तेच महापालिकेला मान्य असेल। त्यानुसारच सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ठामपणे सांगितलं। हे आदिला नदी किंवा नाला जे काही स्ट्रक्चर असेल त्याच्या संदर्भात मग त्यांचं जे अधिकार क्षेत्र किंवा ज्याला आपण ज्युरिडिक्शन म्हणतो ते मुख्य अभियंता किंवा चीफ इंजिनियर पुणे जे आहेत तर त्यांचं येतं। मग त्याच्यासाठी मागच्या वर्षी काय झालं की बऱ्याच वेळा जेव्हा हे पाणी घरात गेलं तेव्हा अल्टिमेटली मग ती रिस्पॉन्सिबिलिटी त्या नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी जे लेआउट झालेले आहेत, काय बऱ्याचशा लोकांनी घरं बांधलेले आहेत, मग अल्टिमेटली जबाबदारी महापालिकेवर येते की महापालिकेनंच त्याला बांधकाम परमिशन दिलेले आहेत आणि मग त्यात कशा दिल्या गेल्या। तर आजच्या घडीला त्या नदीचं पात्र काही ठिकाणी तर 10 फूट 15 फूटसुद्धा राहिलेलं नाही आहे। तर यात प्रामुख्यानं आजच्या घडीला आम्ही मग जेव्हा आम्ही सी साहेबांना जेव्हा पत्रव्यवहार केला की जे काही स्ट्रक्चर असेल त्यात आमचा महापालिकेचा कोणताही त्यात आमचं स्टँड नाही आहे की नदी डिक्लेअर करा, नाला डिक्लेअर करा। आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या ज्या बाउंड्रीज आहेत, जे नाल्याचं क्षेत्रसुद्धा आजच्या घडीला आमच्याकडे रेकॉर्डला नाही आहे। नाला कुठून कुठं जातो किंवा समजा ब्ल्यू लाईन किंवा रेड लाईन जर त्याला लागू होत असेल आता ते सुद्धा त्या टेक्निकल विषय आहे आणि तो इरिगेशन डिपार्टमेंटचा विषय आहे। तो लागू होतो किंवा नाही लागू होता, तो नाल्याचं पात्र काय आहे त्याच्या बाउंड्रीज जर आम्हाला मार्क करून दिल्या तर त्याच्या अनुषंगाने जे काही लागू नियम असतील त्याच्या अनुषंगाने आम्ही मग बांधकाम परमिशन इश्यू करू शकू। भविष्यात कसं होतं आम्ही यांच्याकडून इरिगेशन डिपार्टमेंटकडून ही बेसिक माहिती न घेताच जर बांधकाम परमिशन इश्यू केल्या तर अल्टिमेटली ते म्हणजे महापालिकेच्या दृष्टीनं चुकीचं होईल आणि नागरिकांनासुद्धा आम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो असं एक प्रकारे इनडायरेक्टली होईल। तर त्यामुळं जेव्हा कधी ही इरिगेशन डिपार्टमेंट आपल्याला त्याचं नदी असेल, नाला असेल, जे काय असेल त्याचं मार्किंग करून देईल। जर तिथं रेड लाईन ब्ल्यू लाईन लागू होत असेल तर त्याचं पण आम्हाला ते मार्किंग करून देईल। जेव्हा कधी आमच्याकडून प्राप्त होईल त्यानंतर आम्ही मग त्याच्या अनुषंगानं बिल्डिंग परमिशन आणि जे काही लेआउट वगैरे असतील त्याच्या परमिशन देऊ। महापालिकेचं त्याला नदीच म्हणावं किंवा नाला म्हणावं असं कुठलाही आमचं स्टँड नाही आहे। दरम्यान आदिलाचा प्रवाह परिसरातील अनधिकृत बांधकामे, पूररेषेतील अतिक्रमणे आणि भविष्यातील पूर धोका या मुद्द्यांमुळे
हा विषय अधिक संवेदनशील बनला असून आता पाटबंधारे विभागाच्या अंतिम अहवालाकडे नागरिकांसह प्रशासनाचं लक्ष लागलं आहे. ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन निश्चित झाल्यानंतरच आदिला परिसरातील विकास कामे, बांधकाम परवाने आणि संभाव्य कारवाईचं चित्र स्पष्ट होणार आहे.